मोदी ने जिम्मेदारी निभाई है। ये आने वाले 7 तारीख को आप अपनी जिम्मेदारी निभाई है और संजय काका पाटिल जी को अभी बहुमत से दिल्ली भेज दीजिए। सांगली लोकसभेतील निवडणुकीचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात पोहोचलाय आणि यामुळे मोठमोठ्या नेत्यांच्या सभा सांगली जिल्ह्यामध्ये पार पडतायत। अशाच पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी सभा पार पडतायत त्या सभेमध्ये ह्या व्यक्ती आहेत। या मोदींच्या लुकमध्ये आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुखवट्यामध्ये प्रत्येक सभेला हे हजर लावताना दिसून येतात। या नागरिकांसोबत आपण संवाद साधणार आहोत ज्यांनी हे मुखवटे पंतप्रधान मोदींचे घालून जे आलेले आहेत। एकतर तुमचं नाव सांगा, गाव सांगा। मेरा नाम है संभाजी भगवान थिटे। मैं तासगांव से वासुंबे गांव से हूँ। पिछले 10 साल से यह मोदी का यह रूप वेश डालकर पूरा यह सांगली जिला पश्चिम महाराष्ट्र में यह 10 साल में मैं सभी किसान भाइयों को मिलता हूँ और यह मोदी ने अभी 2014 से ये 2024 तक ये मोदी ने जो काम किया है मोदी का वादा पूरा किया है। और आज ये जो वादा है ये वादा ये पश्चिम महाराष्ट्र में सांगली के ये संजय पाटिल अभी ये विटा सांगली आटपाड़ी खानापुर गांव में जो अभी खड़े हैं। अभी संजय पाटिल को आने वाले 7 तारीख को ये चुनाव में ये सिक्का मारकर ये विधान लोकसभा में उधर भेजना है। ये सभी संजय काका पाटिल को सभेत भाषण करता का नाही? नाही आपण नाही मिळत नाही। नाही फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालत नाही, तसा सेम आवाज देखील त्यांनी काढण्याचा प्रयत्न केलाय। तर ही लोकसभा निवडणुकीतील प्रचारातील रंगत आहे। अशा पद्धतीने वेगवेगळ्या युक्त्या राबवून वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या उमेदवाराचा प्रचार केला जातोय। ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं पंतप्रधानांच्या बद्दल डायलॉग राहिलाय मोदी ने जिम्मेदारी निभाई है। ये आने वाले 7 तारीख को आप अपनी जिम्मेदारी निभाई है और संजय काका पाटिल जी को अभी बहुमत से दिल्ली भेज दीजिए। एक बार मोदी अब की बार 400 पार। तुम्ही काय सांगाल पंतप्रधान मोदींच्या बद्दल सांगायचं म्हणजे भरपूर कामं झालेत आपल्या सांगली जिल्ह्यात। कोणतं काम राहिलं राहिलं नाही असं नाही। आपल्या इथं रस्ते महामार्ग असतील, ड्रायफ्रूट असेल, शेती जे आपले शेती ड्रायफ्रूटचं आता मंजुरीच झालेलं आहे। आता होईल आता या पंचवर्षीमध्ये नक्की होईल, 100% होणार, अगदी खात्रीपूर्वक सांगतोय आम्ही। नंतर आपलं पाण्याचा विषय टेंबू असू दे, म्हैसाळ ताकारे असू दे, सर्व स्कीमांना आणि विस्तारित योजनांना मान्यता देऊन सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम या युती सरकारनं केले। युती सरकारच्या काळात भरपूर कामं सांगायच्या तुम्हाला वेळ मिळणार नाही एवढी काम आहे। त्यामुळे सांगायला युती सरकारची कामं भरपूर आहेत। मोदी सरकार जिल्ह्यात अजून विमान उतरत नाही, 10 वर्षापासून विमान त्याची सुद्धा मंजुरी ह्या पुढील 5 वर्षात घेण्यात येईल, त्याचे प्रयत्न काका करतायत भरपूर। या 5 वर्षासाठी ठेवलं होतं काय? नाही तसं काही नाही, थोडे प्रॉब्लेम्स होते पण नक्की होईल या 5 वर्षामध्ये। तुम्ही आता जिल्ह्यातले आहात, तुम्ही आता मोदींचा चेहरा त्यांचं बोलणं सोडून द्या, तुम्ही जिल्ह्यातला नागरिक म्हणून सांगा काय केंद्र सरकारची धोरणं कशी जिल्ह्यात? या सांगली जिल्ह्यामध्येच नव्हे या संपूर्ण देशामध्ये जे मोदी सरकारने जे धोरणं राबवलेले आहेत ते गेले 70 वर्ष काँग्रेसचं सरकार असताना त्यांना जे करता आलं नाही ते मोदी सरकारने केलेलं आहे। मग रेल्वेचं जाळं असू देल, रस्त्याचं जाळं असू देल, गोरगरिबांना शेतकऱ्यांना वीज पुरवठा असू देल, धान्य असू देल, मोफत धान्य असू देल, ही जी मोदी सरकारची जी योजना आहे, पुन्हा PM किसान योजना असू देल, पुन्हा नंतर मुद्रा लोन असू देल, हे जे आता जे मोदींनी जे केलेलं आहे हे तर चांगल्या पद्धतीने खाली हाताळणी होत आहे आणि त्याचं काम भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात त्याचा रिझल्ट आलेला आहे। त्यामुळं येणार आता हे मोदी सरकारच येणार आहे आणि 400 पार असणार आहे। 10 वर्षापासून सगळा मुखवटा घालून मी आता 10 वर्षापासून मुकुटा घालते, पण मोदी साहेब ज्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासूनचा मी त्यांचा फॅन आहे।
काय कसं fan झाला? नाही, त्यांचं काम आहे, त्यांचं काम आहे. गुजरातमध्ये त्यांनी जे कामं केलेले आहेत त्या कामाच्या जोरावर आपण त्यांना म्हणजे मान्यता देतो की मोदी साहेब शिवाय आता देशाला चेहरा नाही कुठला. तर ही सगळी प्रचारातली रंगत आहे सांगली लोकसभेच्या निवडणूक आखाड्यातली. कॅमेरा पर्सन निलेश शेवाळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.